तेव्हा बारक्या सासूला देवी म्हणजेच वारफोड्या आलेल्या, म्हणून त्याच्या चेहऱ्यावर चंदन लावलं आणि त्याला आराम करायला घरी बसवलं आणि आम्ही चाललो नाक्यावरच्या कोमल ज्वेलर्समध्ये. कशाला होतं म्हणजे सख्खीनं तुम्हाला माहिती आहे ना, माझं पहिलं यूट्यूबचं पेमेंट आलं म्हणून मला ते देवासाठी खर्च करायचं. तर माझी इच्छा होती की मला एक आपल्या लक्ष्मी आईची चांदीची मूर्ती घ्यायची होती आणि मला ती हवी तशी म्हणजे कमळामध्ये बसलेली हवी होती आणि त्या साईजमध्ये अवेलेबल नव्हती, म्हणून या काकांना ऑर्डर करायला सांगितली. आणि तुम्ही मला विचारता तुझे दागिने खूप सुंदर आहेत, कुठून घेते, तर मी या कोमल ज्वेलर्समधून हवे तसे मला ते म्हणजे त्याप्रमाणे ऑर्डर करून देतात. आमची सोने चांदीची कायम माझ्या लग्न झाल्यापासून खरेदी ह्या कोमल ज्वेलर्स म्हणजे ह्या काकांकडूनच असते. आणि कायम तुम्ही विचारता तू अंगठ्यामध्ये का चांदीची अंगठी घालतेस, तर माझं पहिल्यांदा पंचधातूची अंगठी होती अंगठ्यामध्ये आणि या काकांनी मला सांगितलेलं की चांदीची अंगठी घालत जावं, म्हणून सगळी खरेदी इथूनच असते. आणि आजच माझ्या पहिल्या पगारातून मी माझ्या सासूसाठी म्हणजे आईंसाठी ना चांदीचं पैंजण सुद्धा कोमल ज्वेलर्समधून घेतलेलं आहे.